नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र या म्हणजे समाजशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत. आणि या तासाला आपण समाजशास्त्राची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका सन 2024-25 या चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला उपयोगी ठरणारी आहे. जानेवारी महिन्यामध्ये आपला हा पेपर असणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे यानंतर होणाऱ्या द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2च्या ज्या काही प्रश्नपत्रिका असतील, मराठी, इंग्लिश, गणिताच्या शासनाकडून येणारे पेपर, त्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला आपल्या चॅनलवर उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर 9वीच्या घटक चाचणीच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. इयत्ता 9वी द्वितीय घटक चाचणी प्रश्न पहिला. अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 4 गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी 4 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत. बघा, पहिली, अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक झाली. पर्याय दिलेले त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. दुसरं, भारतातील वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते. तिसरं आहे, डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात वेल्लूर या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली. चौथं, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या 193 आहे. या पद्धतीने आपण हा पहिला प्रश्न कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर ब भाग, खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 4 गुणांसाठी. 1, भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला. उत्तर, भारताच्या शेजारील चीन हा अण्वस्त्र सज्ज देश आहे. चीनच्या मदतीने पाकिस्तानही अण्वस्त्र सज्ज होऊ पाहत आहे. तिसरं, भारताला स्वसंरक्षणाची आवश्यकता होती. आणि चौथं, शांतता व स्वयंपूर्णता या कारणांसाठी भारताने 1974 अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दुसरं, भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे. उत्तर, भारतातील उद्योगधंद्यात वाढ झाली आहे. 2, भारतीय वस्तूंची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री होत आहे. तिसरं, आधुनिक पद्धतीने आणि यांत्रिक अवजारांनी शेती केली जाऊ लागल्यामुळे भारतीय जनतेचा दर्जा सुधारत आहे. तिसरा प्रश्न, 1984 हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला. उत्तर, हुंड्यासाठी अनेक स्त्रियांचा बळी जात असे. दुसरं, 1984 साली 1961च्या कायद्यात सुधारणा करून कायदा अधिक कडक केला. या प्रकाराची चौकशी झाल्यावर सुधारणा कायदा करण्यात आला. त्यानंतर प्रश्न दुसरा अ, संकल्पना स्पष्ट करा. कोणतेही 4 गुणांसाठी. 1, पोटगी. संकल्पना स्पष्ट करा. पहिलं, पोटगी. उत्तर, एखाद्या विवाहित महिलेला तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यावर तिच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तिला नवऱ्याने दरमहा ठराविक रक्कम देणे याला पोटगी म्हणतात. या अधिकारामुळे घटस्फोटित स्त्रियांचे जीवन सुसह्य बनले. पुढचा प्रश्न, अवकाश संशोधन. टिप लिहायची. त्याचं उत्तर बघा. केरळ राज्यातील थुंबा येथील थंबा
इक्विटोरियल लॉन्च सेंटरवरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधन अग्निबाणाचे 1961 यशस्वी प्रक्षेपण केले. त्यानंतर तिसरा आहे नकाराधिकार. उत्तर, एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर सुरक्षा परिषदेतील स्थायी राष्ट्रांना नकार देण्याच्या अधिकाराला नकाराधिकार म्हणतात. त्यानंतर भूगोल विषयावर आधारित प्रश्न 4 गुणांसाठी. प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तर लिहा. 1. जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यात किती फरक आहे? उत्तर, अधिक 5 तास 30 मिनिटे. पुढचं, अर्थव्यवस्थेचे प्रमुख प्रकार कोणते? भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. तिसरा प्रश्न, कोणत्या अर्थशास्त्राला अर्थशास्त्राचा जनक म्हणतात? ॲडम स्मिथ. 4. आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणजे काय? 180 अंश रेखावृत्ताला जास्तीत जास्त धरून जाणारी एक काल्पनिक रेषा म्हणजेच आंतरराष्ट्रीय वाररेषा होय. त्यानंतर पुढचा प्रश्न ब भाग, टिपा लिहा. आंतरराष्ट्रीय व्यापार 4 गुणांसाठी 2 टिपा लिहायच्यात आपल्याला. या ठिकाणी 3 दिलेल्या आहेत. 1. आंतरराष्ट्रीय व्यापार. उत्तर, आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा गुंतागुंतीची असते. हा व्यापार 2 किंवा अधिक देशांदरम्यान होतो. या व्यापारावर देशांमध्ये असलेली अर्थव्यवस्था, सरकारी धोरण, बाजारपेठ, कायदे, न्याय व्यवस्था, चलन, भाषा इत्यादी घटकांचा परिणाम होतो. दुसरं, अर्थव्यवस्थेची कार्य लिहा. उत्तर, कोणत्या वस्तूंचे किती प्रमाणात उत्पादन करायचे या संबंधीचे निर्णय घेणे, कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेणे, सामाजिक व आर्थिक न्यायाच्या तत्वानुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप करणे ही अर्थव्यवस्थेची कार्य आहेत. त्यानंतर पुढचा तिसरा प्रश्न, आंतरराष्ट्रीय वाररेषेचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर, 1. आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे दळणवळण, हवाई वाहतूक, आंतरराष्ट्रीय प्रवास आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यात सुसूत्रता येते. दुसरं, वेळ आणि वाराच्या समायोजनाच्या गरजेतून आंतरराष्ट्रीय वाररेषांची गरज निर्माण झाली. यामुळे वेळ व दिवसाचे गणित अचूक ठेवता येते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी चालू शैक्षणिक वर्षाची उत्तरासहित सोडवलेली आहे. जानेवारी महिन्यामध्ये आपला हा पेपर होणार आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे यानंतर होणारे द्वितीय सत्राच्या म्हणजेच वार्षिक परीक्षेच्या आणि संकलित मूल्यमापन 2चे मराठी, गणित, इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला या चॅनलवर अभ्यासायला मिळणार आहेत. त्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.